जिल्हा परिषद शाळेचं भयानक वास्तव समोर आलंय। बेजबाबदार शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ, त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे। या संदर्भातला एक खास रिपोर्ट आपण पाहूया। धक्कादायक जिल्हा परिषद शाळेचं भयानक वास्तव। बेजबाबदार शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। शाळेसाठी लाखोंचा निधी खिशात, विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय। मालेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे भयानक वास्तव समोर आले। या शाळेच्या विद्यार्थिनींना प्रसाधनासाठी थेट शेतात जावं लागते। या शाळेच्या प्रसाधन गृहासाठी एकदा 1 लाख रुपये तर दुसऱ्यांदा 70,000 रुपये असे 2 वेळा काम केल्याचं दाखवून बिल काढून सगळे पैसे लाटले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शौचालय मात्र दयनीय अवस्थेत आहे। मुलांना वाऱ्यावर सोडत शाळेचे शिक्षक देखील बिनधास्तपणे गैरहजर असल्याचा आरोप पालक करतात। किती जण झाले तुम्ही? किती विद्यार्थी इथं वर्गात? बर, तुम्हाला इथं पिण्यासाठी पाणी आहे का? साधा नळाचं येतं का फिल्टरचं? साधा। आणि तुम्हाला बाथरूमला जायला जागा? वावरांमध्ये बस, शाळांमध्ये नाही तुमच्या? या शाळेतील विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे। मुख्याध्यापक बाई या दीर्घ रजेवर गेल्या असून 2 शिक्षक देखील बिनधास्तपणे गैरहजर आहेत। त्यातील एका शिक्षकाने अर्धी शाळा झाल्यानंतर तेथील हजर असलेल्या दुसऱ्या शिक्षकाच्या मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज करत रजा घेतली, तर दुसऱ्या शिक्षकाच्या रजेचा एक वेगळा गोंधळ पाहायला मिळाला। आमच्याकडे 5 शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आणि 4 शिक्षक। त्याच्यापैकी मुख्याध्यापक मॅडम दीर्घ रजेच्या याच्यावर आहेत आणि 2 शिक्षक किरकोळ रजेवर आहेत। किरकोळ रजेवर 2 शिक्षकांपैकी त्या दोघांनी तुमच्याकडे अर्ज पाठवलेत ऑनलाईन? ते एकाच दिसल्या त्याच्यात? हा, एकाच। मग एक डायरेक्ट नाहीच नाही आहेत, त्यांनी सांगितलेलं फोन करून तसं। मुलींसाठी तुमच्याकडे इथे वॉशरूमसाठी जागा नाही आहे की मुली म्हणतात की आम्हाला डायरेक्ट थेट वावरात जावं लागतं, शेतात जावं लागतं, काय म्हणाले याच्यावर? एकच शिक्षक 2 ते 3 तुकड्या एकत्रितपणे शिकवतात। पिण्याच्या पाण्यासाठी 30,000चं बिल काढलं गेलंय, मात्र विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणं कठीण झालंय। काही पिण्याच्या पाण्याचे नळ बंद आहेत तर काही पाण्याच्या टाकीत खूप घाण आणि मच्छर आढळले। विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पिता यावं म्हणून आरओ फिल्टर बसवण्यात आले। त्याचं 50,000 बिल देखील बनवण्यात आलं। फिल्टर मात्र बंद। शाळेत हँडवॉश स्टेशनचा पत्ता नाही। बिल निघालं मात्र 1 लाख रुपयाचं। इतका मोठा भ्रष्टाचार या शाळेत होत असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। मालेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील जिल्हा परिषद जी शाळा आहे, या शाळेची अवस्था अत्यंत बिकट आहे। आज आपण आलो आहोत त्या शाळेच्या प्रिमाइसेस मध्ये। इथे जर पाहिलं तर पाण्याची टाकी जी आहे, पाण्याच्या टाकीची जी अवस्था आहे ती अत्यंत खराब आहे। टॉयलेटसाठी जावं लागतं तर ते थेट शेतात जावं लागतं, अशी अवस्था या मुली म्हणजे विद्यार्थिनींसाठी आहे। एवढी भयानक अवस्था या जिल्हा परिषद शाळेत असून त्याच्यात 5 शिक्षक आहेत, पण 5 शिक्षकांपैकी 1 शिक्षक दीर्घ रजेवर आहेत आणि 2 शिक्षकांचा कुठेही या ठिकाणी अत्तापत्ता दिसत नाहीये। घोडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचं भयानक वास्तव आणि तिथला मोठा भ्रष्टाचार, बेजबाबदार शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ, याची दखल आता शिक्षण मंत्री दादा भुसे घेतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।